हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. करावीशी वाटत होती. नाही खरंच आहे ना, खरं सांगू, काही ठिकाणं अशी असतात जिथं स्वतः सेवा करावीशी वाटते. मग सुंदर गायक वादक, तेवढा गोड प्रतिसाद. कारण काही ठिकाणी इच्छा नसताना जावं लागतं पाकिटांसाठी. प्रश्न नाही त्याला काही, म्हणजे तो म्हातारा गुणाचा नसला तरी वर्ष श्राद्धाला पितृऋण म्हणावंच लागतं, काही विषय नाही आहे त्याचा. परंतु प्रकाश महाराजांसारख्या व्यक्तीला नव्हे, त्या दासाला ज्याने जन्माला घातलं, त्या पित्याचा पितृऋणाचा सोहळा, त्या आईचा मातृऋणाचा सोहळा जर माझ्या नियमचिंतनाने थोडाफार कमी होत असेल तर ते माझं परम भाग्य असं मी समजते. आणि याच भाग्याला थोडासा अजून गोडवा म्हणजे ही सर्व सुंदर गुणवंत मंडळी महाराष्ट्रातील, जे खरं सांगू का, वयाने मी सगळ्यांपेक्षा लहान आहे, ज्ञानाने, अनुभवाने, कर्मधर्म सगळ्याच गोष्टीने. पण तरीसुद्धा ही सगळी माणसं मला अगदी लहान बहिणीप्रमाणे सांभाळून घेतात. महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी आमच्या रवी महाराज जाधव असतील, कायम कीर्तनाला असतात. तिकडे नाशिक भाग असेल, नगर भाग असेल, पारनेर, सगळीकडे रवी महाराज पवार. जाऊ देव, वाढ नावात काय मूर्तीत ताकद आहे महाराज बरं का. नावात काही नाही असं शेक्सपियर सांगून गेले. शेक्सपियर काय म्हणतात, नावात काही ठेवलं नाही आहे, माणसाचं कर्तृत्व मोठं असलं पाहिजे. आणि कर्तृत्वाने ते कितीतरी मोठे, त्यामुळे त्यांच्या नावाची काही गरज नाही आहे. अगदी उगवता रवी म्हणायला हरकत नाही महाराज बरं का. अशा आमचे रवी महाराज गूढ ज्यांचं गायन आहे, स्वभाव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगवादक आमचे भरत महाराज. मी आडनावाच्या भानकडतच पडत नाही आता महाराज बरं का. आमचे शत्रुघ्न दादा, दोघंही भाऊ, पण अगदी गोड स्वभाव. आणि वादन जे मी सांगायची गरज नाही, माझेही शब्द जिथे अपुरे पडतील असं त्यांची गुण आहे, त्याच्यामुळे त्या गुणांना अगदी प्रतिसाद आहे. आमचे उद्धव बापू, गोड व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आमचे संतोष महाराज, उपस्थित सर्व संप्रदायातील वरिष्ठ मंडळी, आमचे सोपनदादा इंगळे, गोड व्यक्तिमत्व. आणि माझ्या वडिलांची मीरा सेगा देवा तुझी चरण सेवा. परमात्मा ही जी साधली जाती आहे ना, जसं आम्ही कायम म्हणतो की, मी कायम म्हणते की माझ्या पाठीमागे माझ्या वडिलांचा हात आहे, ज्यांनी आयुष्यभर परमात्म्याची सेवा करत आनंदी मनाने नव्हे, आनंदी चेहऱ्याने ह्या महाराष्ट्राला लोभनीय केलं. अगदी लाहो लावून सोडला महाराष्ट्राला देवाचा. असे आमचे वैकुंठवासी इंगळे बाबा, बाबासाहेब महाराज इंगळे यांचे सुपुत्र आमचे सोपान महाराज, अगदी समर्पक आणि समंजसपणे जे आपलं जीवन जगतात, त्यांच्या चरणीसुद्धा शतशः प्रणाम आहे. सोबत असलेले तात्या, सर्वच वरिष्ठ मंडळी, आमचे ज्ञानेश्वर माऊली, हां गोड पखवाज वादक, अगदी भाषण नामांकित मृदुंगवादक, आमचे बाबूराव महाराज, उत्कृष्ट मृदुंगवादक महाराज असतील, सगळ्यांचेच अगदी गोड सर्व व्यक्तिमत्व आहे. आमचे दत्ताभाऊ सिस्टीमवाले, हे सगळी आपली माणसं आहेत. आणि या माणसांमध्ये कीर्तन करण्याचा आनंद वेगळा. कारण महाराष्ट्रात जरी लेकरू फिरून आलं तरी लेकराला एक साधी अपेक्षा असते, आई बापाने म्हणावं हां चांगलं करतोय, एवढं, फार काही नाही. असं काही शास्त्रपुराण वाचून दाखवावी असं काही नाहीये. तर तुला एवढीच अपेक्षा असते, वेडं वाकडं घे बाबा पण माझं नाव घे. विष्णू पुराणामध्ये सांगितलंय, या समचरण का, कारण माझा परमात्मा इतका सम आहे, इतका सारखा सगळ्याला न्याय देतो. तो ज्ञानी अज्ञानी, तो वैष्णव तो अवैष्णव, असा माझा जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावनायुक्त हा न्याय ज्याच्या विटेवर आहे, हा न्याय ज्याच्या समोर आहे, तो माझा परमात्मा आहे. आणि तुकोबऱ्यांचा अभंग असल्यामुळे इथं विठ्ठल कुळीचे दैवत म्हणून वर्णन विठेवरच्याच परमात्म्याचं केलं जात आहे. म्हणून आम्ही समर्पक प्रार्थना करतोय देवा तुला की हे जे माईक पदार्थ आहेत, माईक म्हणजे ज्याची कल्पना फक्त केली जाते, जे सत्य नाही आहेत. माईकला आपण नामदेवरांच्या भाषेत कल्पनेची बाधा नहो कवणे काळी असंही म्हणू शकतो, किंवा माऊलींच्या भाषेत दम्मधर्म असंही म्हणू शकतो. योगायागविधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दम्मधर्म, हे सगळं एकाच याच्यात आलं. मग आता आम्ही विचार केला, काय करू नये हेही सांगा, काय करावं हेही सांगा. म्हणजे तुकोबराय अभंगामध्ये कुठं मन राहावं हेही सांगतात आणि कुठं राहू नये हेही सांगतात. म्हणजे ही प्रार्थना, बरं प्रार्थना कधी पूर्ण होते, उपास्य उपासक आणि उपासना ही त्रिपुटी साजली की प्रार्थना पूर्ण होते. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या साधनेनं मागितलंय. मग तुकोबरांचा विचार केला तर तुकोबरांच्या साधनेचं काय वर्णन करावं. तुकोबराच्या मातीहून चालायची ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणावी. तुकोबराच्या दगडाला हात व्हावा तो दगड पांडुरंग व्हावा. तुकोबरांनी ज्या व्यक्तीकडे बघावं तो देव व्हावा. तुकोबराय कीर्तन करायला लागले की नाव्याच्या ठिकाणी मेलेला माणूस जिवंत व्हावा. तुकोबरांचं सामर्थ्य सांगत तर तुकोबराय सांगतात, गाढवाचे घोडे आम्ही करू
दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं सुद्धा तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद आमच्यात आहे. मग भगवंताकडे प्रार्थना करायची साधी समर्पक अपेक्षा आम्ही मागू शकतो. बरं, परमात्मा देवाकडेच देवाला मागावं एवढी अक्कल आमच्याकडे आहे. देवाकडे देवालाच मागावं, काय मागावं कळलं पाहिजे ना. देवाकडेच देवाचीच प्रार्थना करावी ही साधी बुद्धी आम्हाला आहे. कारण आम्ही सावध झालेली माणसं आहेत, आम्हाला कळतं कुठे काय करावं. मग तुकोबाराय वर्णन करतात, देवा एवढीच एक प्रार्थना आहे. सम हे विशेषण आहे, चरणदृष्टी ही विशेष आहे. ह्याला विशेषण लावलंय की सम. चरणदृष्टी सगळ्याच परमात्म्याची असते, पण माझी कशी आहे परमात्म्याची? सम आहे. कशी आहे? सारखी आहे. म्हणजे समान, अगदी दोन्ही पाय ज्याचे समान आहेत. दृष्टी म्हणजे असं शब्दशः नाही आहे. माझ्या परमात्म्याकडे कुठल्याच गोष्टीचा भेदभाव नाही आहे. आणि ह्या भेदभाव नसल्यामुळे माझा परमात्मा इतका गोड आहे, दिसायलाच नव्हे मनाने सुद्धा. आणि दिसायचं काय तुम्ही आम्ही वर्णन करणार आहे? अरे ज्यानं एवढं सुंदर जग बनवलं तो परमात्मा अलोभनीय असणार आहे. इतका सुंदर आहे माझा परमात्मा की त्याच्यावरची दृष्टी हटू नये एवढी विनंती आहे. हे चित्त तिथं राहावं. आता बघा, संतांचा विचार केला तर योग्यांच्या ठिकाणी चित्त ही संकल्पनाच नाही आहे. चित्त त्यांचं अगदीच परमात्म्याला गेलेलं आहे. म्हणजे ज्ञानोबारांच्या भाषेत आपल्या संसाठी करूनी ठेला. परमात्म्याने आम्हाला आपलंसं करून घेतलंय, मग वृत्ती तिथं राहतच नाहीये. पण चित्त का? कारण मानव जन्माला आलात तर चित्त असल्याशिवाय आनंद घेता येत नाही. आनंद घेता आला पाहिजे. आनंद भेटला तरी त्याचा परमानंद करता आला पाहिजे, उपभोग घेता आला पाहिजे. नाही तर असूनही काही फायदा नाही. काय काय माणसांचं काय होतं माहिती आहे का? समोर आहे ते माणसाला कळत नाही. बरं, जे दिसतंय ते असेलच तसं नाही. ते माईक पदार्थ जे समोर आहे ते तसं असेलच. आणि आजकालच्या कलियुगात म्हणायला गेलात तर या कलियुगात सगळ्या गोष्टी फक्त दिसण्यावरच चालतात, सगळ्या. आणि तुम्ही मान्य करा किंवा नाही करा, बरं का मायबाप. आमच्याकडं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला गोरी हिरोईन वापरली ती साबण खपतच. मेंटॅलिटी महाराज आहे बरं का. मग याला तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. हे मार्केटिंगचं जग आहे, हे माईक पदार्थाचंच जग आहे. या कलियुगामध्ये कसं आहे ना, देव सुद्धा मार्केटिंगवर आहे. म्हणजे टकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरतो. पंढरी पायथ्याला आहे पण कडू तिकडे खपणार नाही. माझा देव तर केस बी मागत नाही र, पण बोलल्यावर झोमतो लोकांना. पण इमानदारीनं सांगा, लेख आहे म्हणून तिरुपतीचं बालाजी काय, पंढरीचा पांडुरंग काय, देऊचं तुकोबाराय काय, आळंदीचं माऊली काय, तुमच्या गावातलं विठ्ठलाचं मंदिर काय आणि घरातले मायबाप काय, सगळं सारखंच आहे, फक्त तुमच्या मान्यावर आहे. आणि टाळ्या वाजू वाटले तर वाजवीच जा. तुम्ही माझ्यावर उपकार केल्यासारखे वाजत दर घे ए आलीच वय आमच्या गावात दर घे. एवढं दान करू नका रे भिकाऱ्याला. एखादी गोष्ट पटली तर वाजवायची रे, एवढं काय त्याच्यात. म्हणजे लोक मुद्दाम वाजवत नाही, त्याला महाराजाची जिरवायची असती. ते मूर्ख म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही. नका रे दादा, चुकतो तुमचं, तुम्ही आम्हाला दोष देता. हे वर्म चुकून कर्माची फळं भेटत नाही असं बोंबलून चालत नाही ना दादा. अरे वर्म पण सोपे वर्म आम्हा सांगितले. अगदी हाताने टाळी मोकळ्या इतकं सोपं जर जमत नाही तर ब्रह्मशास्त्र कुठे ऐकताय तुम्ही? अगदी सोपं आहे. चहुवेदी जाणं साई शास्त्री, अठराही पुराण हरिसी गाती, तुका म्हणे सोपे आहे ते करा ना दादा. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा फक्त हरिमुखे समचरण दृष्टी विटेवरी. एवढं जरी केलं ना तरी खूप आहे आपल्यासाठी. फार काही लांब जायचं नाही रे. पण लोकांना असं नाही, असं लय लागत. का रे बाय बा, काही म्हणा दादा. बरं, हसू आलं तर हसत जा रे माय, तुम्ही तर हसत जा बिंदास. आवर्जून तुम्हाला काय म्हणलं माहितीये का, यांचं काय हे कुठं बी हसतंय, बसला टपरीवर ख्या 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 ह्याचं काय दावा, हे कुठं बी हसतं महाराज. आपल्याला हसायला भेटतं का माय? बरं, चार माणसात आपण मोठ्याने हसलो, लोक चांगलं म्हणतात का ग माय? ही तर कुणाचा आवाज किती कळत नाही, चान्स मारून घ्यायचं ग माय. कशाला? बरं, आम्ही तुकोबारांना विचारलं, अहो तुकोबाराय त्रैलोक्याचा नाथ जग जनार्दन, अहो तो अखिल ब्रह्मांड नायक, तो सगळ्या जगाला चालवतो, तो तुमच्यासाठी विटेवरचे पाय सोडून उभा राहतो हो. बरं, वेट वाळ बघत एवढं तुम्ही काय केलं जीवनात येऊन की तुमची वाट परमात्मा बघतो? तुकोबाराय म्हणले, मी काहीच केलं नाही याची मला जाणीव आहे म्हणून परमात्मा वाट बघतो. वाक्य कळतात ना माझे? मी काहीच केलं नाही याची मला जाणीव आहे, मला माहित आहे मागे पुढे उभा आहे तो का सांभाळतो. कारण मन करा रे सकळ सिद्धीच आहे. मी फार काही भानगडीत पडलो नाही बाबा. तुका म्हणे घालू तयावरी वाहुवा संसार. कारण जिथं मी आहे तिथं मी का आहे याचं उत्तर मला माहित आहे. हेच माऊलींच्या भाषेत सांगायला गेलं तर या ज्ञान भक्ती सहज बघतू एकवटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. चला, ज्ञान कळालं तो भक्ती करतो. भक्तीशिवाय ज्ञान परिपूर्ण नाहीये. ज्ञान हे माणसाची ओळख निर्माण करतं, पण भक्ती हे माणसाचं नाम अकाल ठेवतं. आणि याच्यामुळे भक्ती श्रेष्ठ आहे म्हणून ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात. माझ्या जीवीची पंढरपुराने न गुढी. अहो, ज्ञानियांचं ज्ञानी तुम्ही ते का सांगताय? हरिमुखे म्हणा हे सांगणं तुम्हाला शोभत नाही.
हे तुकोबाराय नामदेवरायांनी सांगणं ठीक आहे. अहो पण तुम्ही वैरागी, तुम्ही तपस्वी, तुम्ही योगी, तुम्ही का सांगताय असोनी संसारी? कारण ज्ञानोबाराय म्हणतात एवढं करून मला कळलं की हे सगळं करून सुद्धा द्वारकेचा राणा जर त्याच्याच घरी आहे तर मला माझ्याकडे बोलवायचं आहे म्हटल्यावर ज्ञानदेवी वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा हीच पदवी लागली पाहिजे. आणि माझ्या ज्ञानोबारांना लागते. कारण भक्त त्याला म्हणावं वैष्णव जन तो तेने कही पीड पराई जाणीजे. आणि माझ्या ज्ञानोबाराय इतकं दुःख सहन करतात किंवा जाणवून घेतात जे खळांची व्यंकटी हीच समर्पकता आहे माझ्या ज्ञानोबारायांकडे. ज्ञानोबारायांचा विचार तुकोबारायांचा विचार फार मोठा आहे. आपण साधा माणूस होऊयात, फार सोपं आहे. पण माणसांचं काय झालं माहिती आहे का मौली, खरं सांगू काय मायबाप, लोकांची चूक म्हणजे मी चुकलोय हेच लोकांना मान्य नाही आहे. आणि चुकलात तर से सॉरी हो रिकामा. दुसऱ्याला मोठं म्हणण्यात काय, माणसं नरक 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 म्हणतात, काही नसतं नरक वगैरे. मी सांगते लक्ष देऊन ऐका, नरक म्हणजे काय माहिती आहे का, जी माणसं दुसऱ्यावर जळतात ती नरकात जळतात असं म्हटलं जातं. मग आता मला सांगा, ऑलरेडी आपण नरकात आहे, असं मेल्यावर कुठल्या नरकात जाणार आहे? हां, ऑलरेडी आपण इथे नरकातच आहे रे. ऑलरेडी आपल्या लोकांची प्रगती नाही खपत आहे, बिलकुल नाही, कसलीच नाही. एखादा मृदुंगवादक गावातला गोड वाजवतो रे, दाद दे बाबा. ती म्हणते ए किती वेळ झाला वाजवायला लागले, महाराजाला बोलू बी ना झाले. अरे ऐक रे बाबा, त्याने त्याच्या पाण्यात त्याची तपश्चर्या आहे, हे चमत्कारापेक्षा कमी नाहीये. हा गोड आवाज, हे गोड वादन, तुम्ही ज्याला चमत्कार म्हणता ना, आम्ही त्याला कृपा म्हणतो. चमत्कार नावाची गोष्ट जगात नसते माऊली, असते ती कृपा. आणि कृपा कधी होते माहिती आहे? तसे दसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. तशी सर्वज्ञ पदवी ही फक्त ज्ञानोबारांनाच लागते, परंतु बाळपणीच कृपा होते. म्हणजेच मोठकी ध्याकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. हे ज्ञान आमचं आत्ताचं नाही आहे रे बाबा, हे ज्ञान मूळचं आहे. आणि ह्या मुळीच्या ज्ञानाला म्हणजे ज्ञानियांचं ज्ञानी जेव्हा म्हणतात ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे, हे भेटलंय मला, मग आम्ही त्याला कृपा समजतो की भेटलंय आम्हाला. पण खरं सांगा, इमानदारीनं सांगा, काय केलं रे आपण? खरं रे महाराज उदो बाबू, काय आयुष्यात संतांनी जेवढं केलं तेवढं कणभर तरी केलंय का आपण? त्यातलं त्याग म्हणा, तपश्चर्या म्हणा, कुठलीही गोष्ट म्हणा, जे संतांनी भोगलं त्यातला एक कणभर तरी भोगलंय का आपण? तरी देवाने किती दिलं रे? व्यासपीठ दिलं, प्रसिद्धी दिली, पैसा दिला, नाव दिलं. अरे हे सगळं सोडा, आपण फुटकं तुटकं देवाचं नाव घेतलं तर आज महाराष्ट्रातल्या कित्येक माणसाच्या मनात आपलं हृदयात घर आहे. एवढी जागा परमात्म्याने तुम्हाला फक्त हरीच्या नावाने दिली की रे, याला कृपा म्हणावी नाही तर अजून काय म्हणावं? मग ज्ञानोबांची भिंत चालवली गेली, हा चमत्कार नाही. संतांना चमत्कारिक म्हणत जाऊ नका, मूर्खपणाचं लक्षण येत आहे. संत चमत्कारिक नव्हते, नसतील, नसणार. ज्ञानोबारायांची भिंत चालवली गेली हा चमत्कार नाही. तुकोबारायांची गाथा तरली हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही. माझ्या नाथबाबांच्या घरी भगवंताने कावडीनं पाणी वाहिलं हा चमत्कार नाही. हे माझ्या संतांचं तपश्चर्याचं फळ आहे, जे ज्यांना कृपा म्हणून भेटलंय. आम्हाला न करता मिळालं हे सौभाग्य आहे आमचं. आमच्या आई वडिलांची कृपा आहे, बहुत सुकृताची जोडी आहे रे दादा. मान्य करतो, तुम्ही मान्यच करायला तयार नाही, बिलकुल नाही. बसलात सुद्धा कसे बघा ना, जस काय घाटावर आलो, आनंद नाहीच आहे चेहऱ्यावर. काय मी तुमचं वाटोळं केलंय का? तुमच्या मार्केट कमिटीचे मत तुम्ही मला टाकले, मी चेअरमन झाले, असं काय झालंय का? असं काय नाही ना, तुमच्याच गावातला चेअरमन असेल की. तुम्हाला नाही, दुसऱ्या गावाला महाराज. मी काहीच केलं नाही रे तुम्हाला, एवढं काय तुम्ही माझ्याकडे म्हणजे असं बघताय जसं काय सगळं तुमच्या रानाचं मीच नाव माझ्या नावावर नाही. तुम्हाला आनंदी राहा, फील द मोमेंट, प्रत्येक क्षण जगा, जगायला शिका, जगत जा रे मन मोकळेपणाने. आमचे प्रकाश बाबा हसू आलं की विचार नाही करणार इकडे तिकडे माणूस आहे काय म्हणेल, मला येडा म्हणाल. पण काय आहे ना प्रकाश बाबा, मी तुम्हाला मनातून सांगते, तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे आहात बरं का. लोक म्हणतात आम्ही फार हसतो, फार धिंगाणा करतो, आम्ही वेडे रे, आम्ही वेडे. संतोष महाराज वेडे आम्ही. नाही का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रवी बाबू. आईला 2 लेकर आहेत, एक येडे आणि एक शहाणे. आईला 2 लेकर आहेत. माय तुम्ही बोलत जा बरं का, तुम्ही माझ्या पार्टीच्या बोलत जा, प्लीज बोलत जा, प्लीज प्लीज बोलत जा. माय वाटलंच तर झाल्यावर मी माझ्यात तर तुम्हाला देते थोडं बहुत, तुम्ही बोला. माय मलाच भेटणार नाही ते विषय गोष्ट सोडा. मोकळे आज मलाच नाहीये, त्याच्यामुळे मला खिशातलंच घ्यावं लागेल तुम्हाला.
त्यामुळे सभापती सरपंच धरलेला बरा तिकडून थोडंफार आलं तर आलं. नाहीतर माणूस खांदी भारू पोटी भुकन काय खेळा याची सुख असं काय माहिती. चला बोलत जा. 2 लेकरात माय तुम्हाला हे पण समजून घ्या महाराज बरं का. तुम्हाला किती लेकर आहेत? 2. एका आईला 2 लेकर आहेत बरं का दादा. एका आईला 2 लेकर आहेत. एक येडे एक शाणे. एक येडे एक शाणे. एक सुशिक्षित आहे अशिक्षित आहे. सुशिक्षित ते काय करतं स्वतःच्या पोट उदरनिर्वाहाचा विचार करतं. त्या आईला सोडून राहतं मस्तपैकी. त्याला काही टेन्शन नाही आहे काय नाही. तो व्यवहारिक प्रॅक्टिकल जीवन जगतं. एक येडं आहे त्या आईला सोडून राहत नाही. आईला सोडून खात नाही. आईला सोडून बाहेर जात नाही. आता तुम्ही सांगा माय तुम्ही आई आहेत कुठलं आवडतं ग? येडं कशानं? बोलत जा ग माय. तुम्ही बोलत का नाही बरं? इंगळे बाबा म्हणायचे बघा हे मुदाम नाही बोलत. मग ते कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती बोललेच नाही. ऍटिट्यूड करता कशाचा रे? म्हणजे काय बरं तुम्ही बोलत नाही अशातल्या नाही ग. तुम्ही किती बोलता हे मला चांगलं माहिती. अगं हॉलमध्ये भांडली तर अख्ख्या गलीला कळतं कुणाची सून भांडती. तुम्ही बोलत नाही असं नाहीये. बोलता का माय? बरं एवढ्या गोड दिसता माय. त्यातली त्यात नटण्यावाली तर माझं लईच नजर चालली बाबा. तुम्ही तर लक्ष्मीच दिसताय माय. काय गोड दिसतं ग. जाताना एखादी मला बी द्या. माझं नाक लय मोठं इथं घातली तर इथंच यायची महाराज. नाक मोठं असल्यामुळे नतही घालता येत नाही. जाऊ द्या मरू द्या. पण तुम्ही गोड दिसताय चला जाऊ द्या. एवढं कौतुक केल्यावर तरी बोला. तुम्हाला कौतुक आवडतं ना बायकांना? कोणाला आवडत नाही? परमात्म्याला आवडतं. आपण तर माणसं आहे ना दादा. कौतुक परमात्म्याला सुद्धा आवडतं. मग आपण तर माणसं आहे. देवालाही वाटतं माझं नाव मग तसं आम्हालाही वाटतं आमचं बी थोडंफार घ्यावं. पण तसं देवानं खूप काही केलं. आपली तशी लायकी नाही दे आपलं नाव घेणं इतकी. पण ठीक आहे तयाचा हरिक वाटे देवा. परमात्म्याने करावं विषय संपतो. मग माय बोलत जा पटपट. कुठलं आवडतं ग माय? शहाणं की येडं? जागेवर येत जा ग. फिरत जा पण येत जा. गाव येऊस तरी इष्टी सोडायची नसती. चहा पाण्याला थांबली तरी. तिकीट काढलं ना आपण शेवटपर्यंत. आता तिकीट बी नाही म्हणा. 60च्या पुढं फ्रीच आहे आता सगळं महाराज. बरं अवघडच आहे यावर्षी वारीत. सगळं गवळ फ्री आहे म्हणल्यावर इतकी येतील ना लोक. लोकांना देव सुद्धा फ्री पाहिजे. अवघड आहे म्हणजे लोकांची मेंटॅलिटीच कुठं चालली आहे. आणि या कलियुगात ज्ञानापेक्षा आहे ना बाह्य अंगाला जास्त महत्व आहे. आमच्याकडे महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे. रिक्षातला तर मूर्ख आहे. पेटवा मग एक कडनं. प्रकाश बाबा पोरगी वरातीत नसली तर सुशिक्षित आणि कीर्तनात नसली तर नालायक म्हणणारी लोक आहेत. म्हणजे जे अर्धनग्न होऊन नवरदेवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड आहे. इट इज हाय क्लास आहे. उशिरा कळलं तुम्हाला का? तुम्हाला माझं कौतुक करायचं नव्हतं? म्हणजे आज एक मुलगी आमची मोनिका ताई एवढी सुंदर भागवत कथा करते. म्हणजे मानत जरी कधीतरी म्हणजे ज्या मुली काही नसताना त्या प्रसिद्ध होत आहेत. म्हणजे स्वतःचे शरीराचा व्याप करून ज्या प्रसिद्ध होत आहेत. तुम्ही त्यांना मानता रे. कचकच कांदा कापताना कशाला वाचिवली रे बोट तू? होय रे दाद्या. हा हे तरुण मंडळी म्हणजे शिवरायांच्या कुळातली लेकरत रे आपण. रक्त फार सुंदर आहे आपलं. नासक्या रक्ताचे नाही आहेत आपण. मी एक सख्खी बहिणी म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगते तरुण मंडळी आपली औलाद बाया वाचवणारी आहे बाया नाचवणारी नाही. कायम लक्षात ठेवा. स्त्रीला देवीप्रमाणे जपणाऱ्या कुळात जन्माला आलोय आपण. दादा कमी नाही आहेत आपण. असं समजू नका माझे मायबाप शिकले नाही आहेत मी खेडेगावात जन्माला आलोय म्हणजे मी कमी आहे. ज्ञानाचा फार मोठा वारसा भेटलाय आपल्याला. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळे स्वराज्याचं फक्त. पण 40 वर्षाच्या वयोगटाच्या आत 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले शिवरायांनी. तो इतिहास आहे आपल्या मातीचा. म्हणजे का आणि कशासाठी? सुलतानची सून नजरानं म्हणाली तरी माझे शिवराय म्हणाले तुमच्यासारखी आमची माय असती तर आम्ही कदाचित सुंदर आणि गोड जन्माला आलो असतो. काही नाही रे दादा आपल्याकडे काही निष्ठा वगैरे. आपली फक्त निष्ठी आहे. निष्ठा काहीच नाहीये. बिलकुल नाही दादा. सख्खी बहीण आहे म्हणून सांगते. थोडं झोंबलं तर चालेल पण थोडं लक्ष द्या स्वतःकडे. गाव माझं माती माझी तालुका माझा जिल्हा माझा इतिहास माझा कुळ माझं. माझ्या मायबापांनी स्वराज्य निर्माण केलं. अरे माझ्या पूर्वजांनी रक्त सांडलं. माझा बाप घाम सांडतो. इथं वर्चस्व आणि साम्राज्य सुद्धा माझंच असलं पाहिजे. या स्वाभिमानानं जगलं पाहिजे. अरे कंपन्या लोकांनी टाकायच्या आणि हजारावर नोकऱ्या आपण करायच्या. गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला. कशाची नोकरी? उद्धव बापू क्लर्क म्हणजे चपराशी. 5 ते 6 हजार पगार झाला. 10,000 खूप झाली हायेस्ट.
किती? 10,000. अरे कला शिक, हातपाय चालव, डोकं वापर, सगळं करू शकतोस रे. कारण लावू नकोस. आम्ही काय श्रीमंताच्या अवलदी नाही आहेत. श्रीमंत आम्हाला परमात्म्याने बनवलं विचाराने, हेही लक्षात घ्या. कारण विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. लोक आपल्याला भिकारी समजतात. भिकारी अडचण होईना भिकारी, पण पंढरीचा म्हणजे आम्ही त्या विठेवरच्या परमात्म्याला मानतो जो इतका न्यायाधीश आहे, जो इतका न्याय देतो. आम्ही तिथं राहिलो ना, आता कुठे धावे? तुझे शरण देखली या भाग गेला. आम्ही साध्या बापाची लेकरं नाही आहेत रे, जयाची द्वारी सोन्याचा. माझ्या तुकोबारांची 65 लाखाची सावकारकी आहे, ज्यांचा अभंग आहे. जे म्हणतात प्रार्थना करतात, त्यांच्याकडे संपत्ती कमी म्हणून प्रार्थना करतात असं नाहीये, किंवा संपत्तीची प्रार्थना करतात असं, खऱ्या संपत्तीची प्रार्थना करतात. 65 लाख म्हणजे आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. वहिनी मोठी माणसं आहेत तुम्ही दादा. 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होतं? तुमच्या लग्नात किती ना तोळा सोनं होतं? सॉरी, लग्न झालंय का? हे महत्वाचं नाही का? वर्म नाही कर्म काय सांगता, अशी मजा आहे तुमची. एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. वर्षात लेकरू झालं पाहिजे. सॉरी महाराज, महाराज मला नारळ घे, तुला वर्षात होईल. हा पण विनोदच आहे. हा वर्षाने माघारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणलं दुसरा घे, पण माणसात भू बोलू नको. दुसरा दिला महाराज. धम्मधर्म जे मगाशी मी सांगितलं, माईक पदार्थ, हे त्यातलं चालू. चला, तो म्हणलं बोंबलो काय नको. त्याने दुसरा घेतला, 2 वर्षांनी आला, म्हणला पक्का भामटाय तू, मी सगळ्याला सांगत असतो तुझी लाईन तू बाय, तुझा काय फायदा नाही, तू नुसते नाटकं करीतो. म्हणलं गप्प आहे बाबा, अरे एवढ्या जणांना लाभ झाला, तुझं कसं काय नाही रे? 2 घेतली रे तू नारळ, तरी बी तुला फायदा नाही. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली, सगळी बायको घेऊन आली. कळलं त्यालाच कळलं महाराज. बरं ज्याला नाहीच कळलं त्यांना सांगते, अरे 2दा आला, प्रत्येक जण बायको घेऊन येतो. तुझी बायको? ती मला लग्न नाही झालं. तुम्ही मला सांगा किती नारळ दिले लेकरू होईल, मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. अर्थात नाही रे. तिथे माझं हरी वृत्ती राहो. जोपर्यंत माझं मन तिथे नाहीये, तोपर्यंत माझं असण्यातही मजा. बर, फक्त माझी वृत्ती राहो असं नाही. नामदेव शास्त्री त्या दिवशी कीर्तनात म्हटले बघा, देव नाही भेटला तरी चालेल, पण भलता देव भेटायला नको. ज्ञान नाही भेटलं तरी चालेल, पण अज्ञान भेटायला नको. म्हणजे तिथे माझे अर्थ नको देवा. अर्थ म्हणजे काय, तर त्याचा स्पर्शही मला नकोय. जे खोटं आहे त्याचा स्पर्शही नकोय. एकादशी दिवशी एक महाराज असंच एका माणसाच्या घरी गेले. एकादश होती, शाबू वगैरे ठेवलाय, फराळ वगैरे. महाराज खेडेगावातले होते. फार काही त्यांना बाह्य दृष्टीचं ज्ञान नव्हतं. बाह्य दृष्टीचं म्हणजे बाह्य अंगाचं ज्ञान नव्हतं. आणि असंच खात असताना शाबूची खिचडी त्यांना फळं दिसली. फळं काय दिसली? फळं. म्हणले काय साहेब, अहो एवढी मोठी माणसं आहेत तुम्ही, आहेत तुमच्याकडे तर द्या ना. आता फळं बसल्यावर शाबू गोड लागणार आहे का? म्हणजे फळं, चिकू दिसला, सफरचंद दिसलाय मस्तपैकी, आता कुठं शाबू गोड लागतोय? अहो द्या ना साहेब, एखादा चिकू द्या. इतकंही चिकू करू नका. जिंदगी म्हणजे चिंगूस महाराज म्हणजे काय, अरे चिकू सारखी झाली तुमची जिंदगी, द्या ना एखादा चिकू. साहेब म्हणले महाराज द्यायला हरकत नाही, पण त्याचा तुम्हाला फायदा नाही. म्हणे का? म्हणजे ते त्याच्याकडे फक्त बघायचं आणि खायचा शाबूच, फळाकडे बघायचं आणि काय खायचा? म्हणजे का? म्हणते खरे नाही, ते खरे नाही आहेत, ते फळं खोटी आहेत, शोकेसमध्ये ठेवण्यासाठी आहेत. नाही नाही खोटं बोलताय तुम्ही, आणा. महाराज तुम्हाला खायचीच आहेत का? त्याच्या आत शेण आहे. हे माऊली 17व्या अध्यायामध्ये सांगतात. म्हणजे फळ तिथे माझे अर्थ नको देवा, माझ्या दृष्टीलाही ते नको आहे. जे खोटं आहे, ज्याच्या आत शेण आहे, ते फळ मला गोड लागणार नाहीये. आणि मी फळाची अपेक्षा करणारच नाहीये, कारण मला माहित आहे तू फार मोठ्या मनाचा आहे. म्हणून माझी प्रार्थना एवढीच आहे, अभंगाचा प्रथम चरण. समाचरण दृष्टी विठ्ठल बरी सदिली.
कायिक पदार्थ परमात्मा तुझं स्वरूप मिळावं, तू मिळावा. खरं सांगू, देव साजिर आहे, सम आहे तर ठीक आहे, पण गोडही आहे, साजिराही आहे. किती साजिर आहे? सगळ्यात देखणी लक्ष्मी आहे. सगळ्यात देखणी कोण आहे? लक्ष्मी. दिसायला सुंदर आहे, पण ती सुद्धा कुणाला मागते तर ती सुद्धा परमात्म्याला मागते, माझ्या भगवंताला मागते. इतका माझा देव गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, 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 रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, लोपलिया, रवी शशिकला 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 रे लोपलिया, रवी शशिकला, रवी शशिकला लोपलिया, 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 ओ रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया, रवी शशिकला लोपलिया,
चंदनाची उठलेला तो परमात्मा इतका गोड आहे. हा मी विचार केला किती गोडाचार्य वर्णन करतात. अधरम मैथुरम वतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मैथुरम गमनम मैथुरम मधुराधिपति मधुराधिपति रखिलम मैथुरम अधरम मैथुरम वतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम इतका गोड आहे. भुलविल्या नर नारी म्हणजे बघा, पुरुषाकडे बघून स्त्री बोलणं नेचर आहे, स्त्रियांकडे बघून पुरुष बोलणं नैसर्गिक आहे, नेचर आहे. पण पुरुषाकडे बघून पुरुष बोलणं, एखाद्या पोराकडे बघून पोरा म्हणावं किती गोड दिसतोय रे बायको, होतो का माझी, असं नाही होत. असं होतं का? बिलकुल नाही होत. पण भुलविल्या नर म्हणजे माझा परमात्मा इतका गोड आहे की इथे मेल फिमेल सुद्धा राहिलं हा सुद्धा भेद लक्षात राहत नाही. माझं वाक्य लक्षात घ्या, इतका साजिरा माझा परमात्मा आहे, इतका गोड आहे माझा परमात्मा. असं नुसतं गोपिकांनी बघावं त्या देवाकडे आणि देवाचं वर्णन करावं. काली काली अलिको काली काली अलिको की फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे ओ मुरली वाले, हमें जिंदा रहने दे ओ मुरली वाले. काली वर्णन करतायत गोपिका देवा. ताली वाय वा. वाह 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 टाळी. आप इस तरह आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं बन सवर के सामने आया न कीजिए, ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक, ये मीठे मीठे पैरा वाह तुम्हीं को मुबारक, ये रंगीले नैना तुम्हीं को मुबारक, ये मीठे मीठे पैरा तुम्हीं को मुबारक. काली 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 अलको के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे. ए हमें जिंदा रहने दे ओ मुरली वाले, हमें जिंदा रहने दे ओ मुरली वाले. मुरली वाली मुरली वाले मुरली वाले मुरली वाले ओ मुरली वाले. मुरली वाले 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 मुरली वाली मुरली वाली. इतकं गोड जर माझा देव आहे तर दुसरीकडे वृत्ती राहावी अशी अपेक्षाच काय. इतका साजिरा आहे आणि साजिरापेक्षा समान न्याय देणार आहे. त्याच्यामुळे ज्ञानी अज्ञानी आम्ही वैष्णवेन महा काय म्हटलं आणि विष्णवेन महा म्हटलं किंवा विष्णू जरी म्हटलं तरी आमच्यासाठी देव समान न्याय
कारण भक्ती हा एकच कर्मधर्म परमात्मा डोळ्यासमोर ठेवतो आणि त्याच अर्थाने प्रत्येकाला न्याय देतो, असा माझा परमात्मा आहे. मग आणिकन लगे माईक जे दुःख देतात ते नको आहेत बाबा मला. अर्थ म्हणजे माझी वृत्ती तर सोडा, पण माझी नजरही तिथे जाता कामा, माझा स्पर्शही तिथे जाता कामा नाही का. बरं ठीक आहे, हे नकोय का तुम्हाला, हे नकोय तर हे देतो. कळतं ना माझं. भगवंत म्हणले तुकोबार आहे, तुम्हाला माईक पदार्थ नको आहेत का. बरं, तुम्हाला धनसंपत्ती नको आहे का, नको आहे. तुम्हाला कुठे प्रसिद्धी नको आहे का, नको आहे. मग जे आम्हाला दुःख देते तुम्हाला नको आहे ना, जे जगाला पाहिजे ते तुम्हाला नको आहे. मग एक काम करतो, तुम्हाला ब्रह्मपद देतो. ब्रह्मादिक पद दुःखाचे शिराने, 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 ब्रह्मादिक पद दुःखाचे हे नको तर ते देतो बाबा. नाही, ब्रह्मपद म्हणजे साधं नाही. 100 जन्म ब्रह्मकुळात घ्यावे लागतात. किती जन्म? 100 जन्म ब्रह्मकुळात घेऊन ब्रह्मकर्म योग्य रीतीने जो पार पाडतो 100 जन्मांमध्ये. आता ब्रह्मकर्म म्हणजे साधे नाही. ब्रह्मकुळात 100 वेळा जन्माला येऊन ब्रह्मकर्म जो योग्यरित्या पार पडतो तो ब्रह्मपदाला जातो. आता हे ब्रह्मपद सुद्धा आम्हाला पद देतो. सगळ्या देवांचा राजा इंद्रपद देतो बाबा. नको, इंद्रपद सुद्धा नको, नको बाबा. ही सगळी दुःख देणारी आहेत रे, ही दुःखाची जननी आहेत. म्हणजे इथे सुद्धा काही कालांतराने पदाची समाप्ती आहे ना. कुठलंही पद असू द्या, कुठलंही असू द्या, समाप्ती संपत्ती तशीच आहे ना, समाप्ती आहे की नाही. हे साधनिक सुख आहे. आम्हाला असं सुख नको आहे. आमच्यासाठी सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार ते आम्हाला कशाने मिळणार आहे. तर सदानाम घोषक करू हरी. आणि आम्ही देवाच्या दारात गेल्याशिवाय हरी कथा करावी एवढी ताकद आमच्यात नाही बाबा. म्हणून देवाची हे द्वारी स्थिर होता आलं पाहिजे. उपनिषद सांगतात लता, वनिता आणि योगी हे 3 गोष्टी स्थिर असाव्या. म्हणजे ज्यावेळेस वेल असतो तो सुद्धा कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेऊन थांबतो. त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट जर स्थिर
म्हणजे म्हणतो निमित्त तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा साध्या भाषेत. मग आम्हाला स्थिर, आमच्याकडे स्टेबिलिटी नावाची गोष्टच नाही. आम्ही यश का नाही मिळवू शकत? मुलं मुली यश का नाही मिळालं आयुष्यात? का या प्रश्नाचं तुम्ही उत्तर विचारत जा. भाय त्याचा बंगला आहे, माझा का नाही? मी न तो एकाच वर्गात होतो तरी तो मोठा व्यापारी झाला, मी नाही. त्याला चांगली नोकरी लागली, मला. आपण स्थिर नाही रे, किंवा आपल्याकडे आपल्या स्वतःवरच निष्ठा नाहीये. म्हणजे इतका अवघड आहे ना. अरे विश्वास असला पाहिजे, काही कमी असू दे आपल्याकडे. आयुष्यभर लोकांनी माझ्या शैलीमुळे मला नावं ठेवलं.